मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवा जोम जोडीच्या अंगात तरारला होता. बाबूची भटकंती थांबली होती, पण रोज नवं गाव चुकत नव्हतं. पहिला तो भिकाऱ्यासारखा हिंडायचा, आता तो उत्साहानं फिरत होता. न चुकता साऱ्या नोटा बायकोला मोजून देत होता. 6 महिन्यात कमळीनं सारी घडीच बदलून टाकली होती. चांभाराच्या खोपरासारखं ते अरुंद दुकान आता 3 खणानं वाढलं होतं. 2 खणात कमळीनं संसार थाटला होता. महिन्याला फळीवर नवी भांडी चढत होती. चकचकीत कपाटातल्या साड्या गिऱ्हाईकाला भूल पाडत होत्या. जुन्या वळणाची गिऱ्हाईकं दुकानातला बदल बघून बावचळत होती. आईला बाबूला लाटरी लागली का काय, असं आपापसामध्ये म्हणत कमळीला बघून आतल्यात गुळण्या टाकत होती. सारं बघून बाबू सुखावत होता. सायकल मारत गावोगाव हिंडणारं त्याचं मन आता सुखाला चटावलं होतं. फिरण्यापेक्षा दुकानातच मलमलचा सदरा घालून पान खात बसावं, नोटा मोजत दिवस घालवावा असं त्याला वाटत होतं. पण कमळीजवळ बोलायचा धीर होत नव्हता. एके दिवशी सकाळी जेवताना तिच्याजवळ त्यानं विषय काढला. कमळा, काय कुठं काय, असं दातात जीभ धरून बोलू नगासा. बायको समोर मोकळं चाकळं बोलण्यात कसला कमीपणा नाही. तसं काय नाही. बोला की, भाजी वाढू का? नक, पोट भरलंय. एका भाकरीवरच उठणार हायसा? करा गमजा. खिचरू का? नवं आता नवं दुकान झालं, घर झालं, संसार झाला. माणसावानी मी जगाया लागलो. माझ्या नाही ध्यानात आलं. तो हसला. टॉवेलला हात पुसत उठला. डाव्या हातावर बडीशेप मळत म्हणाला, मला वाटतंय आता आराम करावा. आता गावोगाव फिरायची गरज नाही. उगा आपलं तांगड्या नाचवीत. रुपया 2 रुपयांसाठी आतडी गळ्यात घ्यायला सांगितल्या कुणी? हे भिकचं ढवाळ कुणी लावलं तर? लावतय कोण? मला वाटतंय ह्या दुकानातच समद ध्यान घालावं. छे 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 छे, असं नका म्हणूसा. शेठजी, तुमच्या फिरण्यानंच हे सोन्याचं दिवस दावलत. रोज नका जाऊ, पर 2 दिवस का होईना फिरत जावा तेवढं. कटाळलोय ग मी सायकल मारून. मग खंचोळ्या इकायला मी जाती, तुम्ही बसा दुकानात. नक तसं नक. का? आव मी म्हणती दिसाचं 20 रुपये सुटलं तरी महिन्याला 500ला मरान नाही. कुणाला वाटायचं आहे ती का पैसं? आपल्याच पोराठोरासनी मोहर उपेगी येत्याली. खराय तुझं. 2 काय आठवड्याचं 4 दिस हिंडीन म्या. नक, फकस्त शनिवार आणि आयतवार फिरा. कुणीकडनं जुनं गिऱ्हाईक वळणावर राहिलं मजी झालं. उठतायसा नव्ह? वय बाईसाब. ती गोड हसली. तसा त्याचा आळस कुठल्या कुठं पळाला. फांदीवर झुलणाऱ्या मुठी एवढ्या पाखरासारखा तो तरारला. दुपारीच भाकरी पिशवीत टाकून निघाला. तशी ती त्याची सायकल न्याहाळीत म्हणाली, ह्यो खटारा किती दिवस पळवणार हायसा? खटारा हाय वय, सुपर गाड्यासनी मागं टाकतय. बाबू शेठची राहिली हाय ही. आजच्या दिवस न्या जावा. उद्या साताऱ्याला जाऊन नवी सायकल आणा. काय म्हणतीस काय? एवढा आकरीत घडल्यावानी वराडलात का हो? एवढ्या मोठ्या मनाच्या शेठजीला नवी सायकल नग? तुळजाभवानी पावली म्हणायची. अगं पर ही सायकल काय ग करायची? इकून टाका एखाद्या पोस्टमनला. जावा आता, दिसासकट परत या जावा. वय. नवी सायकल बुडाखाली आल्यासारखा बाबू चेकळत निघाला. दुपार टळलेली. चहा करायचा कंटाळा आल्यानं कमळीनं समोरच्या हॉटेलातून चहा मागवला. वेलदोडे टाकलेला खमंग चहा चवीनं पीत ती गल्ल्यावरती बसून राहिली. रस्त्यानं येणारी जाणारी माणसं मध्येच थांबायची. तिचं चांदीसारखं रूप न्याहाळायची. तिनं नाक मुरडताच पुढं चालू लागायची. ती मनातल्या मनात हसायची. यावेळी ती आपल्याच मस्तीत होती. रूपाच्या साथीला पैसा होता. मालकीचं टुमदार घर होतं. शब्दासाठी जीव देणारा नवरा होता. धंद्याचा जम बसला होता. शेवटचा घोड घेऊन तिनं वेटरच्या हातात रुपया ठेवला.
कसलं तरी मासिक चाळत ती बसून राहिली. इतक्यात साहेबाच्या पोरीसारखी तांबडी मोटार सायकल टरारा आली आणि धुमसतच थांबली. तिनं वळून पाहिलं. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट उडवीत, काळ्या पॅन्टवरचा गोरा पान तरुण डोळ्यांवरचा गॉगल सावरीत खाली उतरला. पायऱ्या चढून तो आत आला. डोळ्यांवरचा गॉगल बाजूला करत म्हणाला, बाबू कुठाय? कोण बाबू? ह्या दुकानाचा मालक बाबू. मग बाबू शेठ म्हणा की व. बाबू म्हणायला ते काय टांगा चालवत्या ती वय? वा, पाणी बहुत तेज है. कामाचं बोला. तुम्ही कोण? मी मालकीन हाय शेठजींची. आईला, बाबू काय सिनेमात शिरला का काय? नाही, एवढी रूपाची खान त्याला गावली तरी कुठं म्हणायची. मर्यादा सोडून बोलण्याची ही जागा नव्ह. काय काम हाय बोला, नसती पचपच नक. एक साडी दाखवा. हा. ती उठली. तऱ्हेतऱ्हेच्या साड्या दाखवू लागली. घ्या, विमलच्या फर्स्ट क्लास हाय ती. ह्या नेटेडच्या. छे, असल्या नकोत. मग ही चायना सिल्क घ्या, 200 रुपयांची. गार्डनच्या दाखवा की असल्या तर. हाय तर ही घ्या. वा, फर्स्ट क्लास. अव पुरीसाठी घ्यायच्याय मामाच्या. माल कसा भन्नाट हवा. बघणारा खुश आणि देणारा बी खुश. त्यानं साडी पिशवीत टाकत विचारलं, किती झाले? पीस घेताय नव? आईला काय टाळकं हाय आमचं. द्या, मॅचिंग नीट जमलं पाहिजेल, नाहीतर तेवढ्यासाठी काम फिसकाडायचं. मुलगी बघायला चाललात काय? चांगली कामं आधीच सांगायची नसतात. पीस दाखवा. हा, झकास हाय. सारं पॅक करा. प्लॅस्टिक पिशवीत सारं पॅक करत तिनं बिल बनवलं. किती झाले? 220. हा, खात्यावर मांडा. छेट, उधारी बंद आहे. माझं नाव बाबूला सांगा. मी गल्ल्यावर असताना त्यांच्या नावावर उधारी मांडता येणार नाही. असं का? वा, सुंदर बायका सुद्धा व्यवहारी असतात म्हणायच्या. बघ बघ नको, बिल द्या बघू. किती झालं म्हणालासा? 220. हे घ्या, चलतो. 300 रुपये गल्ल्यावर फेकून तो निघाला. अवह्य बाकीचा 80 परत तरी घ्या. असू द्या, तेवढीच आमची पत तुमच्याकडं. नाहीतरी उधार मागण्या एवढी आमची पत नाहीच तुमच्याकडं. तसं कसं? हे पैसे घ्या, राहू द्या. बाबू आल्यावर त्याला म्हणावं जगदाळ्याचा हनुमा येऊन गेला. सटकला गडी गाडी उडवीत. कमळी खजील होऊन बसत राहिली. धंद्याचं टेक्निक समजलंय असं तिला वाटत होतं, पण ती आज गडबडली. माणसं ओळखण्यात ती अपयशी ठरली होती. काय करावं कळत नव्हतं. मनाशी म्हणत होती, गडी तालेवार दिसतोय. वळवाच्या पावसामाग उगवल्यासारखा सुसाट वाटतोय. गेला पण जाताना छातीवर ओरखडा काढून गेला. राम राम वहिनी, आज लय चेहरा पडलाय तुमचा. कोण? पक्या? टेलरिंग काम नाही वय आज तुम्हासनी? हाय तर, पर तुम्ही काळजीत दिसलासा म्हणून विचारला. चा मागू का व? का बटाटा भजी? गरम तेल मागीव. कशाला? तुझ्या टाळक्यात वतायला. कामाचं बघ. वय बघतो की. शेडजी आलं नाही ते अजून. झोपल्या ती. बाप रे, मला वाटलं घरात नाही तीच म्हणून मी विचारायला आलो. बाकी तसं काय नाही. पक्या पळाला. माकडावानी लाकडाच्या फळकुटावरती जाऊन बसला. पाय मारत मशीन पळवायला लागला. मशीनच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत कमळा त्या कुर्रेबाज तरुणाला आठवू लागली. त्याची सगळीच लकब तिला विचार करायला लावत होती. कशातच लक्ष लागत नव्हतं. कसा तरी कुकर लावला. इतक्यात बाबू आलाच. ती शांत होती. तो गठ्ठा सोडून हातपाय धुवून बसला होता. ती स्वयंपाक करत होती. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तिनंच विचारलं, गप का झालायसा? एका खानाचा हिशेब लागना झालाय. लागल, कुठं जातोय? दिसभर आकडमोड. माणसानं जरा आराम करावा. उठा, जेवायला या. 5 मिनिटांत हिशेब जुळला तसा तो उठला. जेवायला बसला. तीही त्याच्या जवळ बसली. हाताने घेत जेवू लागली. तो खुशीत होता. ती काळजीत होती. तुम्हाला भेटायला कुणीतरी आलं होतं व? कोण ग? कोण बरं? मोटारसायकलवाला. काय नाव बरं त्याचं? हनुमंत जगदाळे. काय म्हणाला? पातळ उधार मागत होता. द्यायचं, त्यात काय एवढं? मी नकार दिला तसा चिडला. 200 इसाचं पातळ घेऊन 300 रुपये ठेवून गेला. 80 रुपये परत घ्यायलाच तयार नाही. तुझी अक्कल नको तिथं बैलागत उधळती. काय झालं व? नीट विचारायचं.
उधार दिला असतं तर काय बापाची बाभळ बुडली असती व्हय. कोण होता त्यो? दोस्त हाय माझा, MA झालाय, प्रोफेसर बनलाय. एकाच वर्गात होतो दोघं. आम्ही मॅट्रिकला डच्चू खाल्ला. तो साहेब झाला कॉलेजवर. आम्ही हिंडतोया खंचोळ्या इकीत. धंदा करण्यात कसला व कमीपणा. ते तर हायच आता. रिकामं बसून पोटावना हात फिरवण्यापेक्षा हे काय वाईट नाही. त्यांच्याकडं बघितल्यावर मला संशय सुधीक आला नाही. कसला? हेच, ते तुमचं मैतर हाय ती. एवढा फरक असून गट्टी जमली खरी म्हणायची. न जमायला काय झालं? श्रीमंत झाला म्हणून तो नुसताच पैशा मागं नाही धावणारा. तुला काय सांगू कमळे, ह्यो खण पातळाचा धंदा सुरू करताना त्यानं मला 1000 रुपये भांडवल दिलं होतं. केलंसा का परत? एका वर्षात फेडलं. परत करायचा सवाल नाही. ऐन टायमाला माणसाच्या उपयोगी पडणं महत्वाचं. तो नुसता तोंडाचाच गॉड नाही, काळजाचा बी गॉड हाय. बोलण्यात लय पटाईत, हुशार हाय. तुला बघितल्यावरती म्हणला असल, बाब्यानं ह्या रानपाकरावरती कुठनं झडाप घातली का काय? अक्षी नेमकं वाळाकलासा. असंच म्हणलं. शाने गोष्टी सांगत्यास कौतिकाच्या. चहा पाणी द्यायचं सोडून त्याच्याच खिशाला 80 रुपयाची खात्री लावलीस. मी म्हणती समदच पैसे परत केलं तर 9-10 पैसे घ्यायचा नाही माघारी. येडताकच झालं म्हणायचं. बघू, सांगीन काहीतरी मी. पोरगी बघाय गेल्या ती म्हणजे येतीलच बातमी सांगायला. काय त्याचं सांगावं? मी म्हणती एवढं शिकून बी अजून लगीन नाही. अगं त्याला मॅट्रिक बायको न ग. ग्रॅज्युएट झालेली पाहिजेल. मस्त हिंडतोय. पोरगी चिकनी हवी, पैसा न ग. कमळी काही बोलली नाही. तंद्रीत खोलवर बुडाली. त्याचा तो उमदा पण करारी चेहरा तिला आवडला. सौंदर्याचं नेमकं वर्णन पुन्हा आठवलं आणि पोपटाच्या हिरव्या गार पंखासारखं सर्वांगावरून फिरत राहिलं. मन जणू जगदाळ्याभोवती पिंगा घालू लागलं. मनाचं रिंगण गोड गुलाबी विचारांनी सजू लागलं. बाबूनं डिवचलं. कसलं ध्यान चाललंय म्हणायचं. हेच कुठं काय? आता जेवण हुन बी ताटातच बोट फिरवीत बसल्यास. उठा, उठा राणी सरकार. हांतरून टाका, कटाळा आलाय आम्हासनी. एखादी बारी काढल्याशिवाय आता ठणकायचं नाही थांबणार. चला, काहीतरीच काय. दुसऱ्या दिवशीची दुपार. ऊन चटचटत होतं. गदमरून येत होतं. घाम खळत होता. पदरानं तोंड गळा हात पुसून ती बाहेर डोकावली. वारा सुटला होता, पण त्यात गोडवा हळुवारपणा नव्हता. उगीच दंगा करत दांडगेपणानं वाहत होता. धूळ उडत होती. बादली भर पाणी घेऊन ती बाहेर आली. सरासरा शिंपलं. साऱ्या घरात येणारी धूळ जाग्यावरच थांबली. तिथंच दगडी पायरीवर तिनं हातपाय खळाखळा धुतलं. पुन्हा तोंडावरनं हात फिरला. टॉवेलनं सगळं खरा पुसत बादली तिनं आतमध्ये नेऊन ठेवली. बाबू अजून आला नव्हता. दुकानात वर्दळ नव्हती. कुठंतरी मयत झालं होतं म्हणून 4 फळ्या लावून 2 उघड्याच ठेवल्या होत्या. दारातच बसून दाटणारा ब्लाऊज ती उसवत होती. पुन्हा हात शिलाई मारायचा तिचा विचार होता. राम राम बाईसाब. बाहेरून आवाज आला. ओळखीचा आवाज ऐकून ती दचकली. बसक्या नाकाचा दाढी वाढलेला भिकारी बाहेर उभा होता. केसांचं गठड झालं होतं. तांबडे डोळे काळ्या थोबड्यावरती भयानक वाटत होते. तोंडातनं लाळ गळल्यासारखं हसू गळत होतं. किडक्या दातांना पेटवत होतं. पुन्हा कशाला आलास माघारी? बाईसाब पॉट हाय, त्यात बिब घाल नाहीतर सुया खूपच. तसं कसं? देवानं जन्माला घातलंय, तो नेत नाही तवर जगायलाच हवं की. काळ कर हितनं, परवायच पैसे पाहिजे होतं तर. 2 थोबाडात हानीन. हलकट, चालायला लाग. आता पाव तर 200 रुपये नेलस. वर पुन्हा हिजड्यासारखा दाताड काढत आलायस वय. पळायचं बघ. नवरा हाय मी, हाकालतीयास वय. तोंडाला कुलूप घाल किरड्या. तू मेलायस असं समजून सगळं वागत्या ती. फुट हितनं. पैसं, उलीस, 50-60. कमळी करा दात खात आतमध्ये गेली. त्याच्या अंगावरून 20ची नोट फेकून कडाडली. खप कुठंतरी. पुन्हा फिरकू नगस होतं. कमळे, तू लय भारी बाय हायस. कौतुक नग, टाळायचं बघ. हो. वायच भाकरी हाय का शेटीन बाय? गटारातला चिकुल खाजा किरड्या.
तिला राग आवरला नाही. ती बाहेर आली. तडातडा 2 लगवल्या. तसा तो बोंबलायला लागला. तिचे पाय धरून त्यानं गळा काढला. तमाशा ग, पळ हितनं. तेवढ्यात बिडी फुकत पक्या आला. काय वहिनी, ह्यो काय म्हणाला तुम्हाला? तर मुर्दा चोरटा वाटतोय. तुम्ही व्हा बाजूला, मी ह्याला सरळच करतो. कमळीला खुश करण्यासाठी पक्या तावातावानं धावला. गडी उलटा पालटा केला. पायाला धरून वढत नेला. लांब गावाबाहेर टाकला. त्याच्या खिशात हात घालून हुतं तेवढं 20 रुपये बी काढून घेतलं. लावल्या 2 लाफा. गावात यायचं न्हाय. वै देवा, पुन्हा आलास तर दाढी उपटीन, नागडा करून पुलावनं फेकून देईन. नका व साहेब मारूसा, हे 20 रुपये कुठनं चोरलंस र भडव्या? बाईनी दिलं तर. आई शपथ, तू काय त्यांचा मेहुणा हायस? मेहुणा न्हाय, नवरा हाय. आईला तुझ्या, शान म्हणता म्हणता येडहून वाकड्या शिराय बघतेस वय? उपाशी हाय मी, पैसे नका घेऊ. माझ्या पोटात काय नाही व. हे 2 रुपये घे. पुन्हा आमच्या दुकानामोहर आलास तर याद राख. पक्या खुशीत आला. टपरीकडे. कमळी दारातच उभी. घालिवला का लांब. मग लांब हाकालला. बरं झालं, यात मधी चहा घ्या. चहा? आधी चहाचं बोलला असतासा तर त्याला महाराष्ट्रातनं आंध्रात घालिवला असता. सांगितलं असतं पळ तिकडं आसामकडं. कवा कवा तुम्ही बी शाण्यावानी वागतासा. घ्या ह्यो चहा. त्यानं चवीनं चहा पीत कमळीला मनासारखं न्याहळून घेतलं. वर फिदी फिदी हसत म्हणाला, वहिनी, आजचा दिवसच भारी म्हणायचा. का व? आता का? त्या भिकाऱ्याच्या खिशात 20 रुपये घावलं. वर तुमच्या हातनं सोन्याचा कपात चहा. आईला इंद्राच्या वर माझी मज्जा हाय आज. कमळी चमकली, पण तसं न दाखवता म्हणाली, भिकाऱ्याचं पैसे घेऊन हाय, रगत पिती फुटती. देव वरनं बघतोया सगळं. भ्रमात हायसा. पंढरपुरात देवाच्या नावानं बडवं पैसे पळवतात. काय करतोया देव? त्यानं कमरेवरला हात खाली घेतलं तर बडवे त्याचा हात पुन्हा त्याच्या कमरेवरती ठेवतील. नशीब विठोबाचं धोतार अजून जाग्यावर हाय. कमळी कसनूस हसली आणि कामाला लागली. चोळी पक्याच्या हातात देत म्हणाली, जेवढी उसावली या तेवढी शिवा. आत्ता घालतो टाक. ह्याच्या बदल्यात काय मिळणार हाय वहिनी? उद्या काम बंद ठेवायचं आणि गावातलं समद भिकारी हाकलायचा. नाही म्हणलं तरी दिसाची 100 रुपये कमाई होईल. आयडिया पण आयडिया. बावळट पक्या मशीनवर पालथा पडला. अजून कसे शेडची इना झाल्या ती, असं मनाशी म्हणत कमळी स्वयंपाकाला लागली. दिवस मावळायला चालला होता. कमळीच्या मनात नवं कडूस पसरत होतं. आत आत वेटाळत गुदमरून टाकायला बघत होतं.